मालेगाव शहरामध्ये होणाऱ्या हिंदू संत साहित्य संमेलनाची जवळपास तयारी सकाळपासून संत गतीने सुरू होती। कालपासून बऱ्याच अडचणींचा सामना करत साहित्य संमेलन कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। आयोजक हे उच्च न्यायालयात गेल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगाव येण्याची परवानगी उच्च न्यायालयामार्फत देण्यात आली। त्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मालेगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने संत गतीने सुरू असलेले संत संमेलनाची तयारी आता पुन्हा मोठ्या जोराने सुरू झालेली आहे। अनेक या ठिकाणी मंडप तयारी सुरू झालेली आहे। आयोजकांमार्फत देखील आयोजकांची हालचाली मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो मोठ्या संख्येने आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले आहेत। मोठ्या प्रमाणात अधिकारी पोलीस कर्मचारी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सकाळपासून संत गतीने सुरू असलेल्या संत संमेलनाला कुठेतरी मोठ्या प्रमाणात आता अचानक पद्धतीने एक मोठे चालना मिळाली। पुन्हा आता ज्या पद्धतीने संत संमेलनाची तयारी सुरू झाली अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आयोजकांमार्फत कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात होती। प्रशासनामार्फत त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता। त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील या संत संमेलनाला पुन्हा जोमाने तयारी सुरू झाली। सकाळपासून अधिकाऱ्यांचे देखील आता या ठिकाणी मोठ्या पद्धतीने रेलचेल आणि मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला। सकाळपासून जिल्ह्यातील मोठे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत। आपण येथील अधिकारी आहेत नेमकं त्याच्याशी बातचीत सर नेमकं सकाळपासून या ठिकाणी कुठेतरी संत गतीने आणि रात्री बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या असं ऐकण्यात आलं। नेमकं काय घटना घडली? आता आयोजकांना ज्या पद्धतीने सांगितलं होतं हायकोर्टने त्याची ती पूर्तता ते करत होते। त्यांना ते सांगत होते आम्हाला की वेळेची मर्यादा आहे, परंतु आपण त्यांना जास्तीत जास्त हायकोर्टचे जे मार्गदर्शक तत्त्वे दिलेलं आहे ऑर्डरमध्ये आणि पोलिसांनी पण घालून दिलेल्या अटी शर्ती कायदा व सुव्यवस्थेच्या पद्धतीने ते त्यांना फॉलो करण्यासाठी सांगत होतो। त्यांची तयारी त्या हिशोबाने चालू आहे, कमी पडलेली पण आता ते करतील त्या हिशोबापर्यंत। मंडप या ठिकाणी काढण्यात आला होता, परंतु आयोजकांचं म्हणणं असं की रात्री पोलिसांनी मंडप काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जबरदस्ती केली, मंडप काढण्यात आला आणि तयारी थांबवण्यात आली। नेमकं काय मागणी होती, काय केलं पाहिजे होतं आयोजकांना? तेच मी सांगतो की ज्या अटी शर्ती काय हायकोर्टचे जे मार्गदर्शक तत्त्वे होते ते त्यांनी फॉलो केले नव्हते। त्यानुसार त्यांना सूचना करण्यात आल्या ते मंडपवाले, त्यामुळं तिथे आता अटी शर्ती पूर्ण झाल्यात का सर? करत आहेत ते नक्कीच अटी शर्तींचं पालन करत पुन्हा संमेलनाची तयारी संत संमेलनाची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणात आता पुन्हा फौज फाटा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सकाळपासून ज्या पद्धतीने शांत गतीने सुरू असलेलं काम आता पुन्हा मंडप तयारीच्या दिशेने सुरू आहे आणि लवकरच साध्वी प्रज्ञासिंह मुलींनी एकबोटेसह हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। 1 वाजता या संत संमेलनात सुरुवात होणार आहे। मनोज शेवळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।